नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील गारगाव दगडखान प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीवर बहिष्कार टाकत स्थानिक नागरिकांनी सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन केले। जनसुनावणी बेकायदा असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ग्रामपंचायतीच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून जनसुनावणी घेतली जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला। प्रकल्प जबरदस्तीने राबविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही भूमिपुत्रांनी प्रशासनाला दिला। यावेळी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनावर विविध आरोप केले। पहा जनसुनावणीला विरोध करत भूमिपुत्रांनी नेमकी काय भूमिका मांडली। सुनावणी सकाळपासून सुरू होती, आपण विरोध केला, विरोध दर्शवला, त्यानंतर ही जनसुनावणी अद्याप जशास तशी ती सुरू आहे आणि ती जनसुनावणी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे। तर आपण आत न जाता बाहेरून विरोध केला, तर मग यानंतर आपल्याला फायनल काय म्हणायचं, काय विरोध दाखवून आपण काय करणार की याच्या पुढे काय करणार? मुळात आम्ही आतमध्ये गेलो नाही, कारण ही जनसुनावणी बेकायदेशीरपणे राबवली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून लोकांना माहिती मिळत नाही, म्हणून आम्य ज्या लोकांना माहिती मिळाली नाही त्यांचे प्रश्न आम्ही कसे मांडायचे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तिकडे। आता ह्या अनुषंगाने ह्या जनसुनावणीला आम्ही कायदेशीररित्या चॅलेंज करू, ज्या पद्धतीने घेतली गेलेली आहे। आणि ह्याच्यानंतर उद्यापासून जे काही वाढवण बंदर विरोधाचं धरणं आंदोलन चालू झालेलं आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून इथे आज ज्या उपस्थित सगळ्या संघटना आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत, ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आता आम्ही हे प्रथम जिल्हाव्यापी आणि तदनंतर राज्यव्यापी आंदोलनाच्या आम्ही भूमिकेत आता जातोय। कारण जर का पोलीस प्रशासनाचा धाकधपाट अशा दाखवून जर अशा प्रकारे जनसुनावण्या किंवा इतर ह्या सगळ्या बाबी जर बेकायदेशीररित्या पूर्ण करणार असतील तर त्याला आम्ही आता मागे राहणार नाहीत आणि जे काही असेल ते आम्ही झेलायला तयार आहोत। आपण सांगा, जनसुनावणी तर आतमध्ये सुरू आहे, लोक प्रश्न उत्तर करतात आणि ते उत्तर देतात, तर आणि आपण बाहेर आहे, काय म्हणायचं? साहजिक आहे, तिकडच्या गावकऱ्यांनी बहिष्कार केलेला आहे या जनसुनावणीवरती। दुसरी गोष्ट, ही जी जनसुनावणी आहे सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा लोकांची आणि जनतेची प्रश्न ऐकण्यासाठी करत नाही, तो एक फॉर्मॅलिटीज करतो। तो फक्त दाखवण्यासाठी की मी बाबा जनसुनावणी घेतलेली आहे, लोकांना माहित सुद्धा नाही की आज जनसुनावणी इथे आहे। आपला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, या आदिवासी जिल्ह्यामध्ये लोक जास्त शिक्षित वर्ग पण नाहीयेत, त्यांना माहिती सुद्धा नाही की कसलं काय लावलंय कार्यक्रम आहे। आणि तुम्ही पाहू शकता अख्खा पूर्ण मांडव खाली आहे, रिकामी आहे, तिकडे पूर्ण कोणी बसलेलं नाही का, कोणी नाहीये। मग या देवेंद्र फडणवीस सरकार लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही एक दडपशाही करत आहेत, कुठेतरी उद्रेक करायचा आणि दादागिरी करून जनसुनावण्या घ्यायच्या। त्याच्यानंतर जर लोक कुठे काही, आम्ही जेव्हा वाढवण बंदराचे जनसुनावणीला गेले, मुरबाड बंदराचे जनसुनावणीला काळा शर्ट घालून यायचं नाही, काळी साडी घालून यायचं नाही, हाफ पॅन्ट वरती यायचं नाही। अरे हा आदिवासी जिल्हा आहे, तुम्ही या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार वर्ग आहे, या इथे कुठले कपडे घालून यायचे कुठले नाही ते आता तुम्ही ठरवते शासन। या विषयावरती आम्ही निषेध नोंदवतो आणि पालघर जिल्हा आता उद्रेक झालेला आहे, कारण की पूर्ण कोकणामध्ये जो आणि पालघर जिल्ह्यामध्ये जो प्रकल्प आणून टाकून दिलाय आमच्या छातीवरती, या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे निषेध आहे। कारण की हा शासन बहिरा आहे, या बहिराला दोन व्यवस्थित दिल्याशिवाय ऐकण्याची मनस्थितीत नाहीये। हा शासन कोण घाणेरड्या प्रकाराने काम करत आलंय। आता केंद्रामध्ये जनजीने जो प्रकार केलेला आहे त्याला तसंच पालघर जिल्ह्यामधून आणि महाराष्ट्र राज्यामधून पण उत्तर असंच या पद्धतीने भेटेल। पण आज काही लोक जे आहेत ते नक्की कोणाचे प्रश्न उत्तर करतात? आम्हाला असं माहित पडलेलं की काही जे राज्यभरामध्ये जे पर्यावरण प्रेमी काही आहेत, ते पर्यावरण प्रेमी कोणीतरी त्यांचे प्रश्न मांडाल की तुम्ही जे झाडं कत्तली करायला लावलेले आहेत आणि तुम्ही जे आता मँग्रोव्ह कटिंग केली, झाडं कत्तली केली, नंतर मग आता हे निसर्ग तुम्ही संपवायला आलेले आहेत, मग ते पर्यावरणवाल्यांचे प्रश्न विचारतात की निसर्ग संपवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, झाडं कापायचे अधिकार कोणी दिला तुम्हाला? म्हणजे निसर्ग चांगला सौम्य चाललेला आहे आणि अशा तुम्ही तुटपुंज्या भांडवलशाहीच्या हाताखाली, कुठल्या तरी अदानीच्या नावाखाली, कुठल्या तरी मालकाच्या नावाखाली पूर्ण पालघर जिल्हा विकायला लावलेला आहे। मग ते त्यांनी लोकांनी प्रश्न केले, पण आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे, दर्शवलेला आम्ही की बाबा हे बहिष्कार केलेला आहे की या जनसुनावणीला आम्हाला बसायचं नाही। काय म्हणायचं आपल्याला? बघा की सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ही जनसुनावणी बेकायदेशीर प्रमाणे आहे। ह्याचं मूळ आहे वाढवण बंदर। वाढवण बंदराला लागणारे जे गौण खनिज आहे तुम्ही वन खात्याच्या माध्यमातून ती तुम्ही गोळा करणार आहे, बरोबर? आता वनपट्टेधारक पालघर जिल्ह्यामध्ये एवढे उपेक्षित आहेत, त्यांना तुम्ही नाही देऊ शकत नाहीत
आज त्या जागेमध्ये प्रत्येक शेतकरी जो आहे तो 100% आदिवासी समाजाचा आहे आणि तो तिकडे शेती करून त्याचा उदरनिर्वाह करतोय आणि त्याला देशी दोरी लावण्याचं काम ह्या जिल्हा सरकारने, जिल्हा प्रशासनाने आणि या राज्य सरकारने केलेलं आहे. हे फार चुकीचं आहे. आम्ही या जनसुनवाईचा बहिष्कार करतोय कारण सर्वच ग्रामस्थांनी याला वॉकआउट केलेला आहे. आमची जनसुनवाई ही तुमच्या समोर आहे कारण तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेकडे तुम्ही हा आमचा मेसेज तुम्ही पोहोचवाल, बरोबर. आणि हा जो सर्वे रिपोर्ट त्यांनी केलेला आहे, हा सर्वे रिपोर्ट एवढा खोटा, दंत खोटा आहे. ह्याचा तुम्ही वाचाल तर तुम्ही हसाल. म्हणजे हा कोणी बनवलाय? बालवर्गातल्या मुलांनी बनवलाय का तज्ञांनी बनवलाय? त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की इकडे वन्य प्राणी नाहीत, इकडे बिबटे नाहीत, इकडे ससे नाहीत, इकडे रानडुकरं नाहीत, इकडे रानडुकराचा सुळसुळाट आहे त्या भागामध्ये. वन खात्यामध्ये बघा तुम्ही कितीतरी केसेस तिकडे पडलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याचं नक्की काय करायचं ठरवलंय ना, हे आम्हाला वेगळ्या प्रशासनाने सांगायला पाहिजे. तुम्ही किती प्रकल्प लादणार त्या जिल्ह्यावरती? आणि मला असं म्हणायचं की ठाणे जिल्ह्यामधून जो पालघर जिल्हा वेगळा झाला तो झाला हा आदिवासी समाजाच्या विकासासाठी झालाय, बरोबर. या महाराष्ट्रातून जे आदिवासी समाज बहुल जिल्हे आहेत त्याच्यातून एक पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 22 प्रकल्प कार्यालय आहेत आदिवासी समाजाचे, त्यातून 11 हे सेन्सिटिव्ह आहेत, 11 म्हणून 2 पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, बरोबर. हे तुम्हाला धड आदिवासी समाजाचा विकास करता येत नाही आणि विकास तो न करता हा धनधान्याचा जो विकास करायला लागला हा चुकीचा आहे. आणि ह्याला लवकरच आम्ही पालघर जिल्ह्यातून आम्ही याला उत्तर देऊ आणि यांनी सांगितल्याप्रमाणे जेनजीच्या प्रमाणे जे दिलेलं आंदोलन झालं ते पालघरमध्ये होऊ शकतं हे प्रशासनाने लक्षात ठेवा. सर्वप्रथम तर मला संविधानाची जी पहिली लाईन आहे ती सांगायची, वी आर द पीपल ऑफ द इंडिया. हा जो देश आहे सगळ्या लोकांचा आहे आणि आज ज्या पद्धतीने हे जो प्रकार सुरू आहे जबरदस्ती करणं, आजची ही जनसुनावणी आहे, इथलं लोकल प्रशासन आहे, इथली ग्रामपंचायत हे पेसा अंतर्गत येतं. ह्या ग्रामपंचायतीची ह्यांनी परवानगी घेतलेली नाही, कुठलीही परवानगी न घेता जबरदस्तीने हे सगळं मांडवीत उभा केलेलं आहे. आणि इथे सांगू शकता लोकांपेक्षा जास्त पोलीस आहे, त्यांना कसली भीती वाटते. आणि म्हणून हा जो सगळा प्रकार घडलेला आहे किंवा झालेला आहे हा अतिशय बेकायदेशीर आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजची परिस्थिती मी हे नमूद करतो की मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे झाल्यानंतर आज परिस्थिती 35 फुटाचा एक बांध तयार झालेला आहे आणि आज ह्या पुरामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, आज अन्न खायला राहिलेलं नाही. आणि ह्या पद्धतीने आज ही सुनावणी घेऊन काय करणार आहेत तर 500 एकरामध्ये दगड खदान करणार आहेत आणि ह्या जमिनीच्या बदली कुठे त्या कागदामध्ये लिहिले की परभणीला जमीन देणार आहेत. मग तिकडूनच माती दगड आणा ना, आमचे एवढे चांगले डोंगर का तुम्ही खराब करणार आहेत? आणि एक लाईन त्यांनी लिहिले हे लीजवर घेणार आहेत. लीजवर घेणार आहेत म्हणजे काय तुम्ही करणार आहेत की इथले दगड आम्ही तात्पुरते उचलणार आणि वाढवण बंदरामध्ये ठेवणार, वाढवण बंदर झालं की आम्ही परत दगडी आणून ठेवणार आहोत का? हे सगळं साफसफाईचं काम ह्या लोकांनी सुरू केलं आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि जसं सुरुवातीला सांगितलं वी आर द पीपल ऑफ द इंडिया, इथे कुणी आदिवासी किंवा कुठला समाज नाही तर आम्ही सगळी माणसं आहोत आणि सगळ्यांना इथे जगायचंय. उद्या उठून हे जे सांगायचं गारगावच्या हद्दीतला डोंगर आहे पण तिथे जो ऑक्सिजन तयार होतो फक्त गारगावची लोक घेत नाही, सगळा समाज घेत असतो. आणि म्हणून आता ही पुढची जी लढाई आहे ती आज सगळा समाज मिळून ह्या कार्याला उत्तर देणार आहेत आणि सगळे समाज मिळून हे जे काय जे बेकायदेशीरपणे सुरू आहे ते निश्चितच बंद करण्यासाठी पुढचा आमचा लढा असणार. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.